विद्यार्थ्यांनो, ब्लॉकबोर्डसह फ्रेम स्ट्रक्चर बनवण्याच्या विषयावर आपले स्वागत आहे। या टॉपिकच्या शेवटी तुम्ही जाणून घ्याल पोर्टेबल पॉवर सर्क्युलर सो मशीनसह कसे कापूया, एक सामान्य डोवेटल जॉइंट कसे बनवूया आणि फ्रेम असेंबल आणि फिनिश कसे करायचे। Materials, tools आणि equipments. Block board, plywood, portable power circular saw, claw hammer, bar clamps, nails, marking tools, pencil, smoothing plane, sandpaper, wood glue, measure tape, marking gauge, dovetail saw, मोटर्स चिजल, ड्रिलिंग मशीन बिट के साथ वुडन स्क्रू ड्राइवर। प्रोसेस। फोल्डिंग रूल वापरून ब्लॉक बोर्डचा आकार तपासा। स्क्वेअर आणि पेन्सिल वापरून रेखाचित्रानुसार सरळ किनार चिन्हांकित करा। पोर्टेबल पॉवर सर्क्युलर सो वापरून रेखाचित्रानुसार चारही बाजूंच्या तुकड्यांची एकूण लेंथ बनवा। 150 × 19 × 1200 मिलीमीटरचे 2 नग, 150 × 19 × 600 मिलीमीटरचे 2 नग। टॉप, बॉटम आणि बाजूच्या तुकड्याच्या दोन्ही टोकांवर सांधे डोव्हटेल जॉइंट्स, पिन आणि सॉकेट्सचे भाग मार्क करा आणि बनवा। फ्रेम व्यवस्थित स्क्रू करून आणि फिनिशिंग करून असेंबल करा। फ्रेम्सच्या मागील बाजूस दिलेल्या मेजरमेंट नुसार प्लायवूड बोर्ड तयार करा। फ्रेमच्या मागील बाजूस प्लायवूड ठेवा आणि ग्लू लावा। हातोड्याने खिळे ठोकून प्लायवूड सह दोन्ही फ्रेम जोडा। स्मूथिंग प्लेन वापरून सर्व सरफेस स्मूथ करा। फ्रेमच्या सर्व सरफेसवर सॅन्डपेपर लावा। लेंथ आणि रुंदीचा आवश्यक आकार तपासा।
या व्हिडिओमध्ये आपण शिकलो कसे पोर्टेबल पॉवर सर्क्युलर सो मशीनसह कापणे, कसे कॉमन डोवेटल जॉईंट बनवणे आणि कसे फ्रेम असेंबल करणे आणि फिनिश करणे।